प्रश्न क्रमांक 1. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन ए बहिणाबाई चौधरी, ऑप्शन बी पद्मा गोळे, ऑप्शन सी शांता शेळके, ऑप्शन डी इंदिरा संत. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए मेघालय, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी बिहार. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आसाम. प्रश्न क्रमांक 3. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी मोहम्मद इक्बाल, ऑप्शन सी बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन डी महात्मा गांधी. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ऑप्शन ए हेग, ऑप्शन बी पॅरिस, ऑप्शन सी न्यूयॉर्क, ऑप्शन डी टोकियो. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हेग. प्रश्न क्रमांक 5. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए दादाबाई नौरोजी, ऑप्शन बी फ्रेडरिक एंजल्स, ऑप्शन सी अलेक्झांडर पुश्किन, ऑप्शन डी कार्ल मार्क्स. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ऑप्शन ए 1945, ऑप्शन बी 1914, ऑप्शन सी 1919, ऑप्शन डी 1935. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1914. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ऑप्शन ए लोकशाही, ऑप्शन बी परिशिष्ट, ऑप्शन सी प्रस्तावना, ऑप्शन डी उद्दिष्टे. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 8. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ऑप्शन ए स्वातंत्र्याचा अधिकार, ऑप्शन बी समानतेचा अधिकार, ऑप्शन सी 1 आणि 2, ऑप्शन डी यांपैकी नाही. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 9. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? ऑप्शन ए अप्रत्यक्ष निवडणूक पद्धती, ऑप्शन बी प्रत्यक्ष निवडणूक पद्धती, ऑप्शन सी नेमणुकीद्वारे, ऑप्शन डी सर्वांच्या सहमतीने. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अप्रत्यक्ष निवडणूक पद्धती. प्रश्न क्रमांक 10. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? ऑप्शन ए तांबडा, ऑप्शन बी तपकिरी, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी निळा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तपकिरी. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते?
ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी इचलकरंजी, ऑप्शन डी औरंगाबाद. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 12. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? ऑप्शन ए बाबू गेनू, ऑप्शन बी श्रीश कुमार, ऑप्शन सी अच्युतराव पटवर्धन, ऑप्शन डी असीम कुमार. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 13. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? ऑप्शन ए महर्षी कर्वे, ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन सी पंडिता रमाबाई, ऑप्शन डी महात्मा फुले. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 14. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन ए गदर इंडियन, ऑप्शन बी इंडिपेंडन्स लीग, ऑप्शन सी फॉरवर्ड ब्लॉक, ऑप्शन डी स्वराज्य पक्ष. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? ऑप्शन ए हेलियम, ऑप्शन बी लिथियम, ऑप्शन सी न्यूऑन, ऑप्शन डी ऑर्गॉन. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लिथियम. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 3. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 6. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी भंडारा, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी चंद्रपूर. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर. प्रश्न क्रमांक 18. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन ए पूर्णा, ऑप्शन बी भीमा, ऑप्शन सी भोगावती, ऑप्शन डी नीरा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भोगावती. प्रश्न क्रमांक 19. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 17 सप्टेंबर, ऑप्शन बी 13 सप्टेंबर, ऑप्शन सी 15 सप्टेंबर, ऑप्शन डी 19 सप्टेंबर. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 17 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? ऑप्शन ए साहित्य, ऑप्शन बी शांतता, ऑप्शन सी रसायनशास्त्र, ऑप्शन डी कला. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कला.